शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याबरोबर आज धना पिकवलेले एक शेतकरी आहेत. त्यांनी त्यांचा धना एकदम हायेस्ट लेवल म्हणजे 45.5 रुपये जोडी म्हणजे 45, 51, 100 जोड्यांना बाजारभाव असा झालेला आहे. ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याकडून समजून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने धना पिकवला आणि कसं नियोजन केलं पाण्याचं वगैरे ते समजून घेऊया. तर आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अजित दत्तात्रय पवार, गाव कुठलं? नागापूर. नागापूर. पवार म्हणून नागापूरचे. तर मला आज सांगा, आज किती जोडा आणला तुम्ही? आज थोडाच होता, 1000 होता. आता शेतात काय शिल्लक आहे का? हो, किती असेल अजून शेतात? अजून एक 5-6 हजार आहे. 5-6 हजार आहे. अजून 2-3 दिवस लागतील त्याला मिळाला तो. तर मला सांगा, आज जो बाजारभाव झाला त्यावर तुम्हाला काय वाटते? समाधानकारक आहे तसं. तुमची काय अपेक्षा होती? आमची अपेक्षा होती तेव्हा त्या लेवलमध्ये झाला. त्या पद्धतीने. बरोबर आहे. तर मला सांगा, तुम्ही सुरुवातीला बी किती किलो टाकलं? ती आम्ही सुरुवातीला टाकलं 12-12.5 किलो टाकलं. 12.5 किलो. तर 12.5 किलोमधला आज तुम्ही किती आणला म्हणले? आज 1000 1000 आणला. अजून 6000 शिल्लक आहे. तर अजून 5000 म्हणजे साधारण त्यांनी 7000 टोटल होता. 6 नाही 4 फक्त. हां, मी अशा पद्धतीने त्यांनी अंदाजे सांगितलेलं आहे. परफेक्ट जो निघेल त्याप्रमाणे. तर मला आज सांगा, आता हे जे तुम्ही सुरुवातीपासून आता बी टाकलं त्याच्यानंतर किती एकरमध्ये टाकलं बी तुम्ही? ते 1.5 एकर. 1.5 एकरमध्ये टाकलं. तर दाण्याचं चांगलं गळीत चांगलं झालं म्हणजे थोडक्यात. तर बाजारभाव पण चांगला मिळाला. बरोबर. आता मग मला सांगा, पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? पाण्याचं नियोजन पहिलं आम्ही 2-3 पाणी भरली. मग त्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यावर आम्ही 8-10 दिवस काही पाणी भरलं नाही. बरोबर. पाऊस चालू झाल्यावर बंद झाल्यावर 2 पाणी दिली. परत 2 पाणी दिली. त्यानंतर मग आम्ही काय केलं, एकदा 24 टाकले. महादन. हां. आणि नंतर एक फवारणी घेतली. फवारणी कुठली घेतली? ॲमिस्टार घेतलं. ते कायसाठी वापरतात? ॲमिस्टार कायसाठी वापरतात? बुरशीनाशक आहे. बुरशीनाशक आहे. ॲमिस्टार घेतलं. हां. लिव्यासिन घेतलं. हां. दमन प्लस घेतलं. हां. आणि एक रोगार घेतलं. हां, म्हणजे हे सगळी तुम्ही औषधं फवारणी केली. फवारणी. बरं, हे खातं तुम्ही ड्रिपद्वारे जोडलं का ते फुकून दिलं? फुकलं म्हणून? नाही, आम्ही पाण्यातून पाण्यातून 1 दिवस भिजत घातलं. हां. हां. आणि पाण्यातून सोडलं. पाण्यातून सोडलं असं केलं. त्याच्यामुळं हा इफेक्ट आला का असून? आणि काळोख येण्यासाठी कुठलं औषध मारलं? काळोखी येण्यासाठी हेच टाकलं ना, दमन प्लस वगैरे. दमन प्लस मारलं, ते काळोखीसाठीच आहे. तर मित्रांनो हे बघा, त्यांचा धना एकदम काळंभोर आणि एकदम हिरवागार लसलशीत आणि एकदम तजेलदार असल्यामुळं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी त्यांचा माल 4551 म्हणजे 100 जोड्यांचा बाजारभाव म्हणजे एका जोडीला 45.5 रुपये बाजारभाव दिला त्यांनी. त्याप्रमाणे आज त्यांना बाजारभाव चांगले मिळेल त्याबद्दल ते खुश आहेत. तर आता मला सांगा, हे जे तुम्ही धना आणला किती दिवसात काढायला आला होता? 45 दिवस झाले. 45 दिवस लागले. 45 दिवसात धना त्यांना काढून आणला त्यांनी. आणि पण ते काडी वगैरे नव्हती झाली ना. हां, ते काडी बनायला थोडासा वेळ लागला. त्याच्यामुळे त्यांनी अजून 10-12 दिवस त्यांनी ती खाली त्यांची. तसा तो 30-32 दिवसात येतो काढायला. पण 45 दिवसाची व्हरायटी. 45 दिवसाची वेळ. कुठली व्हरायटी? ही अशोका A5. अशोका A5 ला 45 दिवस लागतात. तर काडी कडक वगैरे व्हायला. हां. हां. काडी कडक वगैरे आपल्याला माल चांगला दिसायला. हां. एक नंबर व्हायला ते जरा थोडे दिवस लागतात. बरोबर. तर मला सांगा, बाकी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? त्यांनी काय करावं, कसं काय नियोजन करावं म्हणजे बाजारभाव क्वालिटीचा माल बाजारात येईल, मार्केटमध्ये येईल असं? काय नाही, पहिले जरा याची बुरशीनाशकची फवारणी घ्यायची. बरोबर. पहिलं तणनाशक वगैरे मारलं. बरोबर. उगवल्यावर 24 टाकायचं. हां. एखादी फवारणी मी जी सांगितली आता, हां. ती फवारणी घ्यायची. तुम्हाला जर आणखी टाका वगैरे वाटतं तर टाक्या वगैरेचे ते बदल होऊ शकतो. माहिती जसे मालाची क्वालिटी असेल त्याप्रमाणे ते चेंज करायचं. निसर्गाचं हे कसं निसर्ग म्हणजे तुमचं काय म्हणे, ह्या तुमच्या धण्याला पावसाचा जो परिणाम आहे, पाण्याचा जो परिणाम आहे तो याच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे क्वालिटी वाढली आहे. नुसतं पाटपाणी असं तर एवढी क्वालिटी नसते आली फवारण्या वगैरे करून सुद्धा. तर मित्रांनो बघा, त्यांना निसर्गाची साथ मिळाली, त्याच्यामुळे एवढा क्वालिटीचा धना त्यांना पिकवता आला आणि बाजारभाव पण त्यांना क्वालिटीचाच मिळाला आहे. तर ते याबद्दल खुश आहेत. तर धन्यवाद.